नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे मिस्ट्री हाऊस, बंद दरवाजा. लेखन शुभम भावे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. गोव्यातल्या एका भल्या मोठ्या बंगल्याजवळ एक गाडी येऊन थांबली. बंगल्यातल्या नोकरानं लगबगीनं पुढे येऊन बंगल्याची लोखंडी दरवाजे उघडले. ती गाडी आत बंगल्याच्या दरवाजासमोर थांबली. गाडीतून अमेय, त्याची पत्नी शारदा आणि 12 वर्षाची मुलगी किमया उतरले. तर हा आहे आपला नवीन बंगला, अमेय हात फैलावत म्हणाला. शारदा बंगल्याचं निरीक्षण करत होती. छान आहे, 3 मजल्यांचा प्रशस्त आहे, पण थोडा जुनाट वाटतोय. शारदाने आपला रिमार्क दिला. जुना तर आहेच, हा बंगला 1884 मध्ये इंग्रजांनी बांधला होता, अमेय आपलं ज्ञान पाजळत म्हणाला. पण तरी पण मला आश्चर्य वाटतंय, एवढा मोठा बंगला आपल्याला इतक्या कमी किमतीत कसा मिळाला? शारदानं आपला संशय व्यक्त केला. अगं, आता तूच तर म्हणालीस ना की हा बंगला जुना वाटतोय म्हणून, आणि काही लोकांनी या बंगल्याबद्दल गैरसमज पसरवलेत, अमेय म्हणाला. गैरसमज? कसले गैरसमज? शारदानं विचारलं. हेच की, या घरात भूत प्रेत वगैरे आहेत म्हणून, अमेय म्हणाला. बाबा, ही भूतं खरंच असतात का हो? छोटी किमया आपले डोळे मोठे करत म्हणाली. नाही बेटा, हे काही खरं नसतं, हे रिकामटेकड्या लोकांच्या रिकामटेकड्या गोष्टी, अमेय बोलला. बर, मग आपला इथेच मुक्काम करायचा विचार आहे का आतही जायचं आहे? एवढा वेळ विचारात गुंतलेली शारदा त्याच्या ह्या प्रश्नाने भानावर आली. ते आता गृहप्रवेशासाठी सज्ज होते. अमेयने आपल्याकडील चावीने दरवाजाचे कुलूप उघडले. दरवाजा उघडता क्षणी एक थंड वाऱ्याची झुळूक त्या तिघांच्याही अंगावर शहारे देऊन गेली. अमेय, शारदा आणि किमया यांनी घरात प्रवेश केला. ये आपलं मोठं घर, असं म्हणून किमया आनंदाने बागडत घरभर फिरू लागली. सामान अगोदरच घरात शिफ्ट करण्यात आलं होतं, फक्त थोडी धूळ साचल्यानं सफाईची गरज होती. शारदाने सर्वात आधी आपला मोर्चा किचनकडे वळवला. अमेय हॉलमध्ये उभं राहून घराचं निरीक्षण करत होता. अचानक त्याचं लक्ष मागच्या दरवाजाबाहेर बॅग घेऊन उभ्या असलेल्या नोकराकडे गेलं. रामू काका. रामू काका, काय झालं? असं बाहेर का उभे आहात? आत या, अमेय म्हणाला. रामू काका हळूहळू आत आले. त्यांच्या हातातल्या बॅगा त्यांनी बाजूला ठेवल्या आणि म्हणाले, साहेब, हे घर तुम्ही घ्यायला नको होतं. का? अमेयने चमकून विचारलं. साहेब, या घरात काहीतरी आहे. हो बरोबर, या घरात खूप धूळ आहे, साफसफाई करायची गरज आहे. ते नाही साहेब, या घरात काहीतरी अघोरी शक्ती आहे. काय अघोरी शक्ती? रामू काका, तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी कळतंय का? साहेब, तुमच्या इथे येण्याआधी अनेक विचित्र घटना घडल्या आहेत या घरात. कसल्या घटना? अमेयने कुतूहलाने विचारलं. काही घटनांचं स्पष्टीकरण देता येत नाही साहेब, फक्त अनुभव घेता येतो. अमेय काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. हा बोल जयंता. अरे आम्या, कुठं आहेस? अरे नवीन घरी, आणि कुठं असणार? अबे यार, आपल्या हिटलर बॉसने आपल्याला ऑफिसला बोलावलंय, काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणे. अरे पण आज तर रविवार आहे ना. ते माहिती आहे रे, पण बॉसने बोलवलंय म्हणजे जावं लागेल. बरं ठीक आहे, येतो मी. इतकं बोलून
अमेय फोन ठेवला न ठेवला तोच अचानक त्याच्या कानावर शारदाची किंचाळी पडली. शारदाच्या किंचाळण्याने अमेय आणि रामू काका दोघंही किचनकडे धावले. किचनमध्ये शारदा खिडकीच्या बाहेर एकटक पाहत होती. तिचा चेहरा भीतीने पिवळा पडला होता. अमेयने तिच्या जवळ जाऊन चौकशी केली. ती सर्वांगाने थरथर कापत होती. थरथरत्या हाताने तिने खिडकीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवली. अमेयने बाहेर पाहिले, पण त्याला तिथं काहीच दिसलं नाही. अगं, काय दिसलं तुला? काही सांगशील की नाही? अमेय वैतागून म्हणाला. शारदाने आवंडा गिळला आणि थरथरत म्हणाली, मी 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 इथं किचनच्या बाहेर पाहत होते. अचानक माझं लक्ष त्या पिंपळाच्या झाडाकडे गेलं. त्यावर कोणतरी बसलेलं. कोण आहे हे पाहण्यासाठी खिडकीच्या जवळ गेले, तर अचानक त्याने चेहरा वर केला. त्याचा चेहरा एकदम विकृत होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि एकदम गायब झाला. अमेय, मला वाटतं रामू काका बरोबर बोलतायत. इथे नक्कीच काहीतरी आहे. आपण इथे नको राहायला, प्लीज. शारदा घाबरत घाबरत बोलली. काहीही नका बोलू, अमेय ओरडतच बोलला. बस झाला आता. माझ्याकडे असल्या फालतू गोष्टींकडे वेळ नाहीये. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. वास्तविकता काहीच नाही. आता हे विचार डोक्यातून काढून टाक. रामू काका, तुम्ही कृपा करून तिच्या डोक्यात असलं काही भरवू नका. मला अर्जंट ऑफिसला जावं लागतंय. घरी यायला उशीर होईल. यावर कोणालाही बोलायची संधी न देता अमेय ताडकन घरातून निघून गेला. संध्याकाळ होत आली होती. अमेयचा अजून पत्ता नव्हता. दुपारची भयानक घटना शारदाच्या डोक्यातून जात नव्हती. तिनं स्वतःला कामात गुंतवून घेण्याचे ठरवले. अचानक तिला आठवलं की तिने दुसरा आणि तिसरा मजला अजून पाहिलाच नव्हता. ती दुसऱ्या मजल्यावर आली. त्या मजल्यावर 3 बेडरूम्स होत्या. एक कटाक्ष टाकून तिसऱ्या मजल्यावर आली. तिथे आल्यावर तिला अस्वस्थ वाटायला लागलं. त्या मजल्यावर एकच दरवाजा होता, ज्याला एक भलं मोठं कुलूप ठोकलेलं होतं. त्या कुलूपाला वेगवेगळे रंगीबेरंगी धागेदोरे बांधलेले होते. शारदा न कळतच त्या बंद दरवाजाकडे आकर्षित गेली. हळूहळू पावले टाकीत ती दरवाजाजवळ आली. तिने दाराला हात लावला. अचानक पलीकडून ते बंद दार जोरजोरात ठोकलं जाऊ लागलं. त्या बंद दाराच्या मागून कोणीतरी ते दार ठोकत होतं. या विचित्र घटनेने शारदा इतकी घाबरली की तिने एक भयानक किंचाळी ठोकली. शारदाची किंचाळी ऐकून बाहेर काम करत असलेले रामू काका धावतच आले. त्यांना जिन्यावरून शारदा घाबरलेल्या अवस्थेत खाली येताना दिसली. काय झालं बाईसाहेब? अशा का ओरडलात तुम्ही? त्यांनी शारदाच्या जवळ जात विचारलं. रामू काका, तिथे वरती. ती इतकी घाबरली होती की तिला धड बोलताही येत नव्हतं. तिचं सर्वांग थरथरत होतं. रामू काकांनी तिला सोफ्यावर बसवलं आणि ग्लासभर थंडगार पाणी आणून दिलं. घाबरलेल्या शारदानं गटागट पाणी घशात ओतलं. काही वेळानं ती शांत झाल्यानंतर रामू काकांनी तिला पुन्हा प्रश्न विचारला. शारदाने स्वतःला सावरत वरच्या मजल्यावरची हकीकत त्यांना सांगितली. ते ऐकल्यावर आता घाबरण्याची पाळी रामू काकांची होती. म्हणजे आता हे सर्व पुन्हा सुरू होणार आहे? रामू काकांनी भयावह चेहरा करत म्हटलं. काय सुरू होणार आहे रामू काका? शारदानं विचारलं. त्या वाईट शक्तीला कळलं आहे की तुम्ही इथे राहायला आला आहात. आता मृत्यूचं तांडव सुरू होणार आहे. तो दरवाजा ठोठावणं हा त्याचाच एक संकेत आहे. ती शक्ती सुटण्याआधी धडपडते आहे. बाईसाहेब, चुकूनही तो दरवाजा उघडू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आणि जमलं तर हा बंगला कायमचा सोडून द्या. इतकं बोलून आणि शारदाला संभ्रमात टाकून रामू काका बाहेर निघून गेले. शारदा बाहेरील अंगणात अस्वस्थ होऊन फेऱ्या घालत होती. रात्रीचे 8 वाजले होते. अमेय अजून आला नव्हता. रामू काकांच्या बोलण्याचा अर्थ तिला काही केल्या समजत नव्हता. सतत ती त्याचाच विचार करत होती. तेवढ्यात तिला अमेयची गाडी गेटमधून येताना दिसली. तो गाडीमधून खाली उतरला. काय ग, काय झालं? असं बाहेर का उभी आहेस? तो शारदाजवळ येत म्हणाला.
मला तुला काहीतरी सांगायचंय, असं म्हणून ती त्याला आत घेऊन गेली. आत येताच तिने काही वेळांपूर्वीची ती घटना आणि रामू काकांचं बोलणं सांगितलं. तुझं डोकं बिकं फिरलंय का? तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? तो दरवाजा अनेक वर्षांपासून बंद आहे, तिथे कोणीच राहत नाही, अमिय चिडून बोलला. शारदाला त्याच्याकडून अशीच प्रतिक्रिया अपेक्षित होती. तरी समजाविण्याच्या सुरात ती म्हणाली, मी पण तेच म्हणते. पहिले ती झाडावरची घटना आणि आता ही दरवाजाची घटना. रामू काका म्हणतात त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार. ओके, ठीक आहे. तुला जाणून घ्यायचं आहे ना की तो दरवाजा कोणी ठोकला? मग चल माझ्यासोबत. असं म्हणून अमियने शारदाचा हात धरला आणि तिला तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेला. त्या बंद दारासमोर आल्यावर तो म्हणाला, हा दरवाजा ना, मी आता उघडणार. लगेच खरं कुठं समोर येईल. थांब अमे, रामू काकांनी सांगितलंय हा दरवाजा उघडू नका म्हणून. रामू काकांनी सांगितलं आहे, मग तर मी आता नक्कीच उघडणार. असं म्हणून त्याने शारदाला बाजूला ढकललं आणि दरवाजाजवळ जाऊन त्या कुलपावर बांधलेले धाकेदोरे काढायला सुरुवात केली. त्यांच्या खाली एक काळी बाहुली बांधली होती. ती बाहुली सुद्धा त्याने काढली. ती काढल्याबरोबर अचानक त्या दरवाजाला लावलेले भलं मोठं कुलूप आश्चर्यकारकरित्या तुटून खाली पडलं. अमीने तो दरवाजा आत ढकलला. बंद दरवाजा उघडला गेला होता. दरवाजा उघडताच एक थंड हवेची अनैसर्गिक झुळूक त्या दोघांच्याही अंगात हुडहुडी भरवून गेली. ये, बघ आहे का कोणी इथं? अमेय आत येत म्हणाला. शारदा सुद्धा त्याच्या मागे आत आली. काही तर म्हणे दरवाजा ठोकला कोणीतरी. मूर्खांचा बाजार. ती खोली बऱ्यापैकी मोठी होती. त्या खोलीत सर्वत्र धुळीचं साम्राज्य होतं. त्या खोलीतील सर्व वस्तू पांढऱ्या कपड्याने झाकलेल्या होत्या. शारदा त्या खोलीचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करत होती. अचानक तिचं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं. त्या भिंतीवर एक चित्र होतं. ते चित्र जुन्या काळातल्या एका ब्रिटिश स्त्रीचं होतं. शारदाने त्या चित्राजवळ जाऊन त्याला निरखून पाहिलं. त्या चित्राच्या खाली एक नाव आणि जन्म मृत्यूचं वर्ष लिहिलेलं होतं. सारा विंचेस्टर, द ओनर ऑफ द विंचेस्टर हाऊस. जन्म 1840, मृत्यू 1922. ओ बाईसाहेब, जर तुमचं निरीक्षण झालं असेल तर खाली चला आता. खूप भूक लागली आहे. अमेच्या बोलण्याने शारदा भानावर आली आणि त्याच्यासोबत खोलीतून बाहेर निघाली. बाहेर आल्यावर तिने एकदा मागे वळून खोलीवर नजर टाकली. ती खोली एकदम शांत वाटत होती. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता होती. त्याच वेळी दूरवर कुठेतरी असलेल्या एका गुहेतील एक साधू एकाएकी अधिकच विचलित झाला. काय झालं स्वामी? तुम्ही आजकाल खूप अस्वस्थ दिसत आहात, त्याच्या शिष्याने विचारलं. त्यावर तो साधू म्हणाला, मुकुंदा, ज्याची भीती होती तेच झालं. तो बंद दरवाजा उघडला गेलाय. ती पुन्हा स्वतंत्र झाली आहे. इतिहासातील त्या घटना पुन्हा घडणार आहेत. पण स्वामी, कसं शक्य आहे? आपण तो दरवाजा शक्तिशाली मंत्राच्या प्रभावाने बंद केला होता. ती तो दरवाजा उघडू शकत नाही, मुकुंदा म्हणाला. तिने नाही उघडला, पण कोणीतरी नकळत तिला स्वतंत्र केलं आहे. असं करून तो जो कोणी आहे त्याने भयंकर संकटाला आमंत्रण दिलंय. मुकुंदा, आपल्याला तिला थांबवायला पाहिजे, नाहीतर विनाश अटळ आहे. दुसरा दिवस उजाडला. सकाळचे 10 वाजून गेले होते. अमेय ऑफिसला निघून गेला होता. रामू काका आणि शारदा दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. किमिया हॉलमध्ये खेळत होती. अचानक तिच्या कानावर एक आवाज पडला. तो आवाज तिचं नाव घेऊन बोलावत होता. तिने प्रथम इकडे तिकडे पाहिलं, पण तिला कोणीच दिसलं नाही. ती पुन्हा खेळण्यात गुंग झाली. परत एकदा त्या आवाजात तिला कोणीतरी हाक मारली. किमियाने आता वरती बघितलं. तो आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. ती वरच्या मजल्यावर आवाजाच्या दिशेने जायला लागली. काही वेळाने जेव्हा शारदा हॉलमध्ये आली तेव्हा तिथे किमिया तिला दिसली नाही. तिने बाहेर शोधले, पण किमिया तिथेही नव्हती. शारदाने रामू काकांना सांगितले. दोघांचीही शोधाशोध सुरू झाली, मात्र किमिया काही केल्या सापडत नव्हती. बाईसाहेब, तुम्ही वरच्या मजल्यावर बघा, मी बंगल्याच्या आजूबाजूला शोधतो, रामू काका बोलले.
शारदा दुसऱ्या मजल्यावर गेली. तिथं तिनं तिन्ही बेडरूम्स चेक केल्या, पण तिथंही किमया नव्हती. ती पुन्हा खाली जायला निघाली. अचानक तिचं लक्ष तिसऱ्या मजल्याकडे गेलं. शारदा तिसऱ्या मजल्यावर गेली. तिथला खोलीचा दरवाजा उघडाच होता. शारदा घाबरत त्या खोलीत आली. त्या खोलीत थोडा अंधार होता, पण त्या अंधारात सुद्धा तिला किमया दिसली. ती खोलीच्या एका कोपऱ्यात गुडघे दुमडून त्यात डोकं खुपसून बसली होती. शारदा तिच्या जवळ आली आणि तिला हाक मारली. किमयाने डोकं वरती केलं. तिला बघताच शारदा घाबरून मागे सरकली. किमयाचे डोळे लाल झाले होते. तिचा चेहरा विचित्रच दिसत होता. तिचा श्वास जोरजोरात चालू होता. शारदाने घाबरत विचारलं, काय झालं किमया बेटा तुला? तू अशी का दिसतेस? तशी किमया उठून उभी राहिली आणि घोगऱ्या आवाजात बोलू लागली, मी किमया नाही, मी ह्या बंगल्याची मालकीन आहे, मालकीन. आता ही पोरगी पण माझी आहे. मी हिला सोडणार नाही. मला माझं अर्धवट काम पूर्ण करायचं आहे. निघून जा या बंगल्यातून, नाहीतर तुम्ही सगळे मराल. इतकं बोलून किमयाच्या शरीरातील ती बाई असं म्हणून ती घोगऱ्या आवाजात हसू लागली. अचानक किमया बेशुद्ध होऊन खाली पडली. शारदा तिच्या जवळ आली. तिने किमयाच्या अंगाला हात लावला. किमयाला चटकून ताप भरला होता. शारदाने तिला उचललं आणि त्या खोलीतून बाहेर निघून गेली. ती हॉलमध्ये आली. रामू काका तिथे उभे होते. बाईसाहेब, छोट्या बाईसाहेबांना काय झालं? रामू काकाने शारदाला आल्या आल्या विचारलं. शारदाने किमयाला सोफ्यावर झोपवलं आणि घडलेली हकीकत सांगितली. अरे देवा बाईसाहेब, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की बंद दरवाजा उघडू नका. आता बघा काय होतंय ते. रामू काका डोक्याला हात मारून बघत होते. रामू काका, काय झालं होतं किमयाला? अशी का करत होती ती? बाईसाहेब, मला फक्त एवढं माहिती आहे, ह्या बंगल्यात मालकिनीचा आत्मा वास करतोय. बंद दरवाजा उघडल्यानं तो आत्मा स्वतंत्र झाला आहे. तोच हे सगळं करतोय. आता यातून आपल्याला फक्त देवच वाचवू शकतो. संपूर्ण दिवस शारदा त्याच भीतीखाली वावरत होती. संध्याकाळी अमेय घरी आल्यानंतर शारदाने त्याला सांगण्याचे टाळले. तिला माहीत होतं की त्याने स्वभावाप्रमाणे त्याच्यातही काही वैज्ञानिक कारणं शोधली असती. अमेय यापासून अनभिज्ञ होता की त्याच्या आयुष्यातील एका भयंकर युद्धाला प्रारंभ झाला होता. अचानक मध्यरात्री शारदाला जाग आली. तिने तिच्या आजूबाजूला पाहिलं. अमेय आणि किमया दोघेही तिथे नव्हते. तिला आश्चर्य वाटलं. दोघे एवढ्या रात्री कुठे गेले असतील असा विचार करून ती उठली. बेडरूममधून बाहेर आली. प्रथम तिने इतर खोल्यांमध्ये पाहिलं. तिथेही ते दोघे नव्हते. ती आता खाली हॉलमध्ये आली. हॉलमध्ये तिला समोर 2 आकृत्या पडलेल्या दिसल्या. तिने जवळ जाऊन पाहिलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोरचं दृश्य पाहून ती तिथेच जिथल्या तिथे उभी राहिली. तिच्यासमोर अमेय आणि किमया रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अचानक एक हसण्याचा आवाज आला आणि शारदाच्या कानावर काही शब्द पडले. हे दोघे गेले, आता तुझी पाळी. हे ऐकल्यावर शारदा पूर्ण ताकदीनिशी किंचाळली. पुढच्याच क्षणी शारदा तिच्या बेडवर उठून बसली. तिचं सर्वांग घामानं ओलचिंब झालं होतं. तिने थरथरत आजूबाजूला पाहिलं. अमेय आणि किमया शांत झोपले होते. म्हणजे मागाशी जे बघितलं ते स्वप्न होतं. तर आता तिच्या जीवात जीवाला तिने बाजूच्या टेबलवर पडलेला जग उचलला आणि घटाघटा घशात रिकामा केला. आता तिला थोडं बरं वाटत होतं. तिने घड्याळाकडे पाहिलं. पहाटेचे 4 वाजले होते. अचानक तिच्या मनात एक विचार चमकून गेला. असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात. या विचाराने पुन्हा तिचा जीव घाबराघोबरा झाला. दुसऱ्या दिवशी अमेय नेहमीसारखं ऑफिसला निघून गेला. शारदाला पुन्हा पुन्हा ते स्वप्न आठवत होतं. अचानक तिला हॉलमधून विचित्र आवाज ऐकू आला. रामू काका काही कामासाठी बाहेर गेले होते. ती घरी एकटीच होती. त्यात या विचित्र आवाजांनी तिच्या भीतीत आणखीच भर पडली होती. ते आवाज आता अधिक वाढत चालले होते. तिने हिम्मत करून हॉलमध्ये जायचं ठरवलं. ती हळूहळू हॉलच्या दिशेने जायला निघाली. हॉलमध्ये तिने पाहिलं की समोरच्या भिंतीवर किमया काहीतरी करत होती. ती काय करते आहे हे पाहण्यासाठी अजून जवळ गेली. त्या भिंतीवर लाल अक्षरात इंग्रजीमध्ये लिहिलं होतं, गेट रेडी टू डाय, मरायला तयार व्हा. शारदा घाबरून मागे सरकली. तेवढ्यात
रामू काका तिथे आले. त्यांनी सुद्धा ते लिहिलेलं पाहिलं. शारदा भीतीने थरथरत होती. रामू काकांनी शारदाला धीर दिला आणि स्वतः हिम्मत करून किमियाच्या जवळ आली. रामू काका गुडघ्यावर बसले आणि एक हात किमियाच्या खांद्यावर ठेवला. हात ठेवताच ती मागे फिरली आणि तिने रामू काकांचा गळाच पकडला. तिची पकड इतकी घट्ट होती की रामू काकांना सुटण्याची संधीच नाही मिळाली आणि तिने रामू काकांना अगदी खेळण्यासारखं सहज उचलून दूरवर फेकून दिलं. आता ती शारदाकडे वळली. शारदाने तिच्यासमोर गुडघे टेकले आणि हात जोडून म्हणाली, हे बघ, तू जी कोणी आहेस, माझ्या मुलीला सोडून दे. तिने तुझं काही बिघडवलं नाहीये. तुला जे काही करायचं आहे ते माझ्यामार्फत कर, पण माझ्या मुलीला सोड. किमिया विक्षिप्तपणे हसली आणि म्हणाली, ही पोरगी माझी शिकार आहे. मी हिला सोडणार नाही. मी हिला मारून टाकणार आणि मग मला ते मिळेल ज्यासाठी माझा आत्मा इतकी वर्ष तडफडतोय. पण त्याआधी मी तुम्हा सगळ्यांना मारून टाकणार. असं म्हणून ती पुन्हा एकदा भयानकपणे हसली. अचानक तिने शारदाचा गळा पकडला. तेवढ्यात कुठून तरी पांढरी राख किमियाच्या अंगावर पडली. तिने शारदाचा गळा सोडला आणि किंचाळून दूर झाली. तिने वळून पाहिलं. समोर तो साधू आणि त्यांचा शिष्य उभा होता. तू परत आलास? किमिया चवताळून म्हणाली, हो, मी परत आलोय तुला कायमस्वरूपीचं या जगातून मुक्त करण्यासाठी. असं म्हणून त्या साधूने पुन्हा पिशवीतून मुठ्ठीभर पांढरी राख काढली आणि डोळे बंद करून काहीतरी पुटपुटला. त्याने ती राख तिच्या अंगावर टाकली. ती पुन्हा ओरडून खाली पडली. ऑफिसमधील टेबलावरचा फोन खणखणला. अमेयने फोन उचलला. हॅलो अमे, तू लवकर घरी ये. इथे खूप भयानक घडतंय. मला काहीच कळत नाहीये. शारदाचा घाबरलेला आवाज आला. अगं पण काय झाले ते तर सांग. फोनवर नाही सांगता येणार. तू लवकर घरी ये. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. काय रे, काय झालं? त्याचा मित्र जयंतनं विचारलं. अरे, शारदाचा फोन होता. घरी बोलावलं. काहीतरी गंभीर प्रकरण दिसतंय. मला जावं लागेल. तू इथे सगळं सांभाळून घे. इतकं बोलताच अमे ऑफिसमधून निघाला. अमे घरी पोचल्यानंतर धावत पळत आत गेला आणि समोरचं दृश्य पाहून तोही भयचकित झाला. राखीच्या गोल रिंगणात किमिया बसलेली होती. ती त्या राखीच्या रिंगणातून बाहेर निघण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. स्वामी तिच्या समोर योगमुद्रेत बसले होते. त्यांचे डोळे बंद होते. त्यांचा शिष्य मुकुंदा किमियावर लक्ष ठेवत होता. दूर कोपऱ्यामध्ये शारदा आणि रामू काका घाबरलेल्या अवस्थेत बसले होते. अमेला पाहताच शारदा धावत येऊन त्याला बिलगली. शारदा, हे सगळं काय चाललंय? हा माणूस कोण आहे आणि किमियाला काय झालंय? असे एकावर एक प्रश्न अमेने विचारले. शारदाने घडलेली सगळी हकीकत त्याला सांगितली. काय? अमे मोठ्याने ओरडला. शारदा, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अगं, ही 12 वर्षाची मुलगी एवढ्या म्हाताऱ्या रामू काकांना उचलून कसं फेकू शकते? अमे, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. ती किमिया नव्हतीच. तो तिच्या अंगात घुसलेला आत्मा होता. आता खूप झालं शारदा. मी तुला पहिलेही सांगितलं आहे की जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत मी अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. जे तू किमियाबद्दल सांगितलंस ना, त्यामागे नक्कीच मानसिक कारण असणार. तिला असल्या तांत्रिकांची नाही तर एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. तेवढ्यात पलीकडून आवाज आला. पप्पा, मला वाचवा. तिकडून किमियाचा आवाज येत होता. ही बघा, ही माणसं माझ्यासोबत काय करत आहेत. मला इथून बाहेर काढा. ती रडत म्हणाली. किमिया बेटा, घाबरू नकोस. मी आलोय ना, मी तुला इथून बाहेर काढेल. असं म्हणून तो पुढे जायला निघाला. शारदाने त्याला अडवलं. नाही अमे, स्वामींनी सांगितलंय की त्या राखेच्या गोल रिंगणात कोणीही जाऊ नका. तो आत्मा आहे. अमे आता संतापला होता. अगं, तुझी मुलगी आहे ती, कोणी भूत नाही. तिच्याकडे बघ जरा, तिला त्रास होतोय या सगळ्याचा. असं म्हणून त्याने शारदाला दूर ढकललं. तो त्या राखीच्या गोल रिंगणात प्रवेश करणार इतक्यात स्वामी कडाडले. थांब, असला मूर्खपणा करू नकोस, नाहीतर अनर्थ होईल. पण अमेने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्याने पायाने ते राखेचं गोल रिंगण विस्कटून टाकलं आणि किमियाजवळ जाऊन बसला. तू ठीक आहेस ना बेटा? घाबरू नकोस, तुझे पप्पा आलेत आता. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. किमियानं डोकं वर केलं. तिचे डोळे लाल भडक होते. ती भयानकपणे हसत होती. अमेला काही कळायच्या आत तिने त्याचा गळा पकडला
आणि रामू काकांना उचलून फेकलं होतं तसंच त्यालाही उचलून फेकलं. तो समोरच्या भिंतीवर जोरात आपटला. त्याला क्षणभर कळलंच नाही की काय घडलं. त्याने समोर पाहिलं की मैया उभं राहून घोकऱ्या आवाजात हसली. मूर्खा, तू माझ्या सुटकेचा मार्ग मोकळा केलास. आता मी ह्या मुलीला घेऊन जाईन. ही 51वी असेल. आता माझं लक्ष पूर्ण होईल. पण जाण्याच्या आधी ती पुन्हा भयानक हसली. तिने तिच्या एका हाताची मूठ बंद केली आणि डोळे बंद करून काहीतरी पुटपुटली. तिने डोळे उघडले. तिचे डोळे काळे शार होते. तिने तिच्या हाताची मूठ शारदाकडे उघडली. तिच्या तळ हातातून एक काळा गोळा निघाला आणि तो शारदाकडे झेपावला. कोणाला काही कळायच्या आत तो गोळा शारदाच्या छातीला लागला. शारदाचं निष्प्राण शरीर जमिनीवर पडलं. किमया तिथून गायब झाली होती. कोणीही काहीही बोलत नव्हतं. भयान शांतता पसरली होती. आकाशात काळे ढग जमू लागले. वारा जोरात वाहू लागला. सगळीकडे शांतता होती. बेडरूममध्ये शारदाचं शरीर बेडवर पडलेलं होतं. स्वामी डोळे बंद करून योगमुद्रेत बसले होते. मुकुंदा स्वामींजवळ बसून त्यांच्या पुढच्या आदेशाची वाट पाहत होता. रामू काका कोपऱ्यात बसून देवाचा धावा करत होते. अमेय शारदाजवळ बसून तिच्या केसातून हात फिरवत होता. मला माफ कर शारदा, तुझ्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार आहे. मी तुझं ऐकलं असतं तर तू आता जिवंत असतीस, तो भरल्या कंठाने म्हणाला. तेवढ्यात अचानक बेडरूमचा दरवाजा धडाडला. जयंत आला होता. समोरचं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. अमेयने त्याला मिठीच मारली. इतक्या वेळेपासून रोखून धरलेला त्याचा अश्रूंचा बांध फुटला. जयंतने मोठ्या प्रयत्नाने अमेयला शांत केलं. त्याने अमेयला बेडवर बसवत म्हणाला, मित्रा शांत हो आणि मला सांग, हे सगळं कसं झालं, कुणी केलं? अमेयने मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरत घडलेली हकीकत सांगितली. काय म्हणजे त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत? सारा विंचेस्टरचा आत्मा खरंच या घरात आहे? जयंत आश्चर्यचकित होऊन म्हणाला. तुला काय माहीत आहे या घराबद्दल? अमेयने चकित होऊन विचारले. हो, मी वाचलं होतं, पण त्यावेळेस माझा विश्वास बसला नव्हता. जयंत, तुला या घराच्या इतिहासाबद्दल जे काही माहीत असेल ते सांग. मी शारदाला वाचवू शकलो नाही, पण मी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. प्लीज मला सगळं सांग. सांगतो. जयंत बोलायला लागला. 1884 एक इंग्रज दाम्पत्य सारा आणि विल्यम विंचेस्टर गोव्यात राहायला आले. विल्यम हे ब्रिटिश फौजेत कामाला होते. त्यांची गोव्यात बदली झाली होती. इथे आल्यानंतर त्यांनी या घराच्या बांधकामाला सुरुवात केली. घर बांधून पूर्ण झाल्यानंतर ते दाम्पत्य इथेच राहायला लागलं. पहिली काही वर्ष सगळं सुरळीत चाललं होतं, पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात स्वातंत्र्य लढ्याचा जोर वाढू लागला. त्याचे पडसाद गोव्यातही उमटले. क्रांतिकारकांनी इंग्रजांविरोधात जोरदार लढाई चालू केली. क्रांतिकारकांशी झालेल्या अशाच एका चकमकीत विल्यम विंचेस्टर मारले गेले. त्यानंतर सगळंच बदललं. पतीच्या आकस्मिक मृत्यूमुळे सारा यांच्या मनावर फार वाईट परिणाम झाला. विल्यम यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी अचानक गोव्यातून लहान मुले गायब व्हायला लागली. त्यावेळच्या ब्रिटिश सरकारनं या घटनेचा कसून शोध घेतला, पण सरकारच्या हाती ना गायब झालेली मुले लागली ना तो मुले चोरणारा गुन्हेगार. पण मध्येच अशा अफवा पसरल्या की त्या मुलांच्या गायब होण्यामागे सारा विंचेस्टरचा हात आहे. असं म्हणतात की तिने या घराच्या तळघरात एक गुप्त ठिकाण बनवलं आहे. त्यालाच विंचेस्टर मिस्ट्री हाऊस म्हणतात. हे कळल्यावर लोकांनी याच घरातील तळघरात तिला जिवंत जाळलं. त्यानंतर काय झालं हे मला काही जास्त माहीत नाही. त्यानंतर काय झालं हे मी सांगतो. स्वामींचा आवाज आला. अमेय आणि जयंतने त्यांच्या दिशेने पाहिलं. स्वामींचा चेहरा पहिल्यापेक्षा तेजस्वी झाला होता. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्या अफवा नव्हत्या, ते सगळं खरं होतं. तीच त्या मुलांचे बळी देत होती. बळी? अमेय आश्चर्यचकित होऊन विचारू लागला. हो, बळी. पतीच्या निधनानंतर तिची मानसिक स्थिती खालावली होती. अशातच तिला एका अघोरी विद्येची माहिती मिळाली. कमजोर मानाच्या लोकांवर वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो. इथेही तसंच झालं. ती एक अशी अघोरी विद्या आहे की जो माणूस या विद्येचे सगळे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करेल तो सर्व शक्तिमान होऊ शकतो. याच शक्तीच्या लालसेने तिने त्या अघोरी विद्येचे सर्व टप्पे पूर्ण केले. शेवटचा टप्पा होता 10-15 वर्ष वयाच्या 51 लहान मुलांचे बळी. पण तिच्या दुर्दैवाने तिच्या या कृत्याची माहिती लोकांपर्यंत पोचली. लोक आमच्या गुरुदेवांकडे आले. त्या लोकांसोबत गुरुदेव इथे आले. गुरुदेवांच्या आज्ञेनेच तिला तळघरात जिवंत जाळण्यात आलं. पण असं म्हणतात की मरण्यापूर्वी माणसाची एखादी इच्छा जर अधिकच तीव्र असेल
तर मृत्यूनंतर सुद्धा त्याचा आत्मा भटकत राहतो. इथेही तेच घडलं. तिला कोणत्याही परिस्थितीत ती शक्ती प्राप्त करायची होती, त्यामुळे तिचा आत्मा इथेच राहिला. गुरुदेवांनी आम्हाला सांगितलं की संधी मिळताच ती लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. काही वर्षाआधी अगदी तसंच घडलं. इथे राहायला आलेल्या एका कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही लगेचच तिथे पोचलो आणि तिला त्या वरच्या खोलीत कोंडून टाकलं. पण आता ती तुझ्या मुलीला घेऊन गेली आहे. हा तिचा 51वा बळी असेल. जर ती यशस्वी झाली तर संपूर्ण मानवजातीवर संकट येईल. तिचा आता समूळ नाश करणे हाच एक उपाय आहे. त्यासाठी आपल्याला एका विशिष्ट शस्त्राची गरज आहे आणि ते शस्त्र आता मी निर्माण करणार आहे. स्वामी झपाझप पावले टाकत बाहेर निघून गेले. अमे आणि जयंत त्याच्या मागोमाग गेले. स्वामी बाहेरील अंगणात उभे राहिले. त्यांनी मुकुंदाच्या हातातील पिशवीतून रिकामे कमंडलू बाहेर काढले. ते कमंडलू उजव्या हातात धरून डोळे बंद करून स्वामी काहीतरी पुटपुटले. क्षणात ते रिकामे कमंडलू पाण्याने भरले. ते कमंडलू त्यांचे आता डाव्या हातात धरलं. त्यातील पाणी उजव्या हाताच्या उंजळीत घेतलं. स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द बाहेर पडले. हे आकाश, धरती, वायू, जल, अग्नी, हे सर्व विश्व तुम्हा पंचतत्वांपासून निर्माण झाले आहे. या सगळ्याची उत्पत्ती, स्थिती, लय तुमच्यातच आहे. आज मानवजातीवर एक भयानक संकट घोंगावत आहे. त्या संकटाशी लढाई देण्यासाठी पंचतत्वापासून बनलेल्या एका दिव्य शस्त्राची गरज आहे. म्हणून मी आपल्या तपश्चर्येचं पुण्य देऊन तुमची शक्ती असलेल्या दिव्य शस्त्राची मागणी करतो. असं म्हणून ओंजळीतील पाणी जमिनीवर सोडले. पाणी सोडता क्षणी जोराचा वारा सुटला. जमीन हादरायला लागली. अचानक जमीन दुभंगली आणि जमिनीतून एक दिव्य शस्त्र बाहेर आले. त्याच्या तेजाने सगळ्यांचे डोळे दिपले. अमे आणि जयंत आश्चर्याने हा चमत्कार बघत होते. स्वामींनी ते दिव्यास्त्र अलगद हातात घेतलं. आता तिचा अंत कोणीही रोखू शकत नाही. मुकुंदा चल. स्वामी जाण्यासाठी वळाले. अमेने त्यांना थांबवलं. थांबा स्वामी, हे काम मला करू द्या. माझ्यामुळेच ती स्वतंत्र झाली. शारदाच्या ह्या अवस्थेला मीच जबाबदार आहे. मला माझी चूक सुधारण्याची एक संधी द्या. तिचा अंत करायला मला जाऊ द्या. स्वामींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. त्यांनी ते दिव्यास्त्र अमेच्या हातात दिले. ते दिव्यास्त्र हातात घेताच अमेच्या अंगात नवीन तेज संचारले. जर तू तिचा अंत करण्यात यशस्वी ठरलास, तुझ्या पत्नीचा सुद्धा जीव वाचेल, स्वामी म्हणाले. मित्रा, जयंतने हाक मारली. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. साहेब थांबा. घरातून रामू काका पळत आले. साहेब, मी पण तुमच्या सोबत आहे. स्वामी आशीर्वाद द्या. ही लढाई आपण जिंकू. अमेने स्वामींचे आशीर्वाद घेतले. विजयी भव, स्वामी दोन्ही हात उंचावून हसत म्हणाले. त्यानंतर ते तिघेही जण तळघरात येऊन पोचले. तिथे धूळ आणि मातीशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. स्वामींनी तर सांगितलं होतं की ती आपल्याला तळघरातच भेटेल म्हणून, पण इथे तर सर्वत्र धुळीचं साम्राज्य आहे. जयंतने आपली शंका उपस्थित केली. तेवढ्यात एक आवाज आला. इथे पण तसाच चौकोनी आकार आहे साहेब. हाच तर तो गुप्त रस्ता नाही ना? पण हा जरी गुप्त रस्ता असला तरी आपण याला उघडणार कसं? आपल्याला तर ते मंत्रतंत्र येत नाही, जयंत म्हणाला. यावर अमे म्हणाला, हा दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला मंत्राची गरज नाहीये. तुम्ही दोघे मागे सारखा. जयंत आणि रामू काका काही पावलं मागे गेले. अमेने आपल्या हातातील शस्त्राला नमस्कार केला आणि पूर्ण ताकदीनिशी ते शस्त्र त्या चौकोनी भागात खुपसलं. एक भला मोठा आवाज झाला. तो चौकोनी भाग खालच्या बाजूला धसला आणि दरवाजा उघडला गेला. आत गेल्यानंतर अमेने चारी बाजूंना नजर फिरवली. अचानक त्याला समोरच्या एका कोपऱ्यात किमिया दिसली. ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिची अवस्था फार खराब होती. अमे तिच्या दिशेने जायला निघाला. तेवढ्यात एक मोठा आवाज आला. अमेने वळून पाहिलं. त्याच्यापासून काही अंतरावर एक बाई प्रगट झाली होती. अमेने तिचा चेहरा निरखून पाहिला आणि अचानक त्याला त्या बंद खोलीतील चित्राची आठवण झाली. ती सारा विंचेस्टर होती. ती त्या तिघांपासून काही अंतरावरच उभी होती. अंगावर काळा झगा, विस्पारलेले केस, लालबुंद डोळे आणि ओठावर दृष्ट हास्य. तो अवतार पाहून तिघांचाही थरकाप उडाला होता. तेवढ्यात ती हसली आणि म्हणाली, तू करणार माझा अंत? बर, ये मार मला, बघू कसा मारतोस तू. अमे काही विचार न करता सरळ तिच्यावर चालून गेला आणि तिच्यावर त्या दिव्य शस्त्राचा वार केला. पण ती तिथून गायब झाली आणि त्याच्या मागे प्रकट झाली. अमे मागे वळला आणि पुन्हा ते शस्त्र उगारलं, पण ती पुन्हा गायब झाली. काही वेळ असाच प्रकार घडत राहिला. शेवटी अमे थांबला आणि तिला आवाहन देत म्हणाला, अशी भित्र्यासारखी का पळतेस? हिंमत असेल तर समोरासमोर लढाई कर.
तशी ती हळूहळू किमयाच्या दिशेने जाऊ लागली. अचानक रामू काकांना काहीतरी आठवलं. ते बेधडक जाऊन सारा विंचेस्टरच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, कुठे चाललीस? आधी माझा सामना कर. विंचेस्टर किंचाळली, म्हाताऱ्या, तू माझा सामना करणार? अरे, त्याच्याकडे दिव्य शस्त्र असून तो माझा काही बिघडवू शकत नाही. तू तर निशस्त्र आहेस, तू काय करशील? मी निशस्त्र नाही असं म्हणून रामू काकाने आपल्या गळ्यातून एक माळ काढली आणि तिला काही काळाच्या आत ती माळ तिच्या दिशेने भिरकावली. ती माळ गळ्यात पडता क्षणीच तिला भयंकर वेदना झाल्या. ती वेड्यासारखी किंचाळत सुटली. तिने जीवाच्या आकांताने ओरडायला सुरुवात केली. तिने वेदनेची पर्वा न करता गळ्यातली माळ दोन्ही हातांनी पूर्ण ताकदीनिशी काढून फेकली. ती कशीबशी उभी राहिली. त्या माळेने तिची शक्ती फार क्षीण झाली होती. तरीही ती कशीबशी जयंतच्या जवळ पोचून त्याचा गळा धरला आणि जोरात आवळला. जयंतने आपल्या हातातील दिव्य शस्त्राचा वार तिच्या गळा पकडलेल्या हातावर केला. तिचा हात मनगटापासून तुटून खाली पडला. ती संतापाने आणि वेदनेने बेभान झाली होती. तिने डोळे बंद करून तोच मंत्र पुटपुटला आणि तिच्या हातातून काळा गोळा निघून जयंतच्या छातीवर लागला. तो निष्प्राण होऊन जमिनीवर पडला. तेवढ्यात इकडे अमेयला शुद्ध आली. हे काय केलंस तू माझ्यासोबत? मुक्त कर मला, अमेय ओरडला. सारा विंचेस्टर त्याच्याकडे एक दृष्टी टाकली. तिच्या लाल डोळ्यातून क्रूर चमक होती. ती म्हणाली, इतक्या लवकर नाही सोडणार तुला. पहिले या पोरीचा बळी देऊन मी माझ्या शक्ती प्राप्त करेन आणि मग तुला मुक्त करेन, कायमचं ह्या जगातून. एवढं म्हणून ती पुन्हा हसली आणि आपली अघोरी साधना चालू केली. तेवढ्यात अचानक एक अद्भुत गोष्ट घडली. अमेयच्या काही फूट अंतरावर एक पांढरा प्रकाश पसरला. त्या प्रकाशाने अमेयचे डोळे दिपले. त्या प्रकाशातून कोणीतरी येत होतं. क्षणभर त्याला तिथे स्वामी आल्याचा आभास झाला. पण तिथे स्वामी नाही तर काही लहान मुलं होती. एक दोन नाही तर तब्बल 40-50 मुलं अमेयच्या दिशेने येत होती. अमेय त्या लहान मुलांकडे आश्चर्याने पाहत होता. ती मुले अमेयच्या चारी बाजूनी जाऊन उभी राहिली. अमेय त्या मुलांकडे डोळे विस्फारून पाहत होता. हीच ती मुलं होती ज्यांचे सारा विंचेस्टरने बळी दिले होते. त्या मुलांनी आपले हात अमेयच्या दिशेने केले. त्यांच्या हातातून पांढरा प्रकाश निघत होता. तो प्रकाश अमेयच्या शरीरावर पसरला. त्याला गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं आणि अचानक त्याचं शरीर स्वतंत्र झालं. ते अदृश्य बंधन नष्ट झालं होतं. तो हलू शकत होता. तो उठून बसला. तो अजूनही त्या मुलांकडे बघत होता. अमेय उठून उभा राहिला आणि क्षणाचाही उशीर न करता सारा विंचेस्टरच्या दिशेने पळाला. ती आता किमयाजवळ आली होती. तिने बळी देण्यासाठी तलवार उगारली होती. पण अचानक तिचं लक्ष पळत येणाऱ्या अमेयकडे गेलं. तिला काही समजायच्या आतच अमेयने ते दिव्य शस्त्र तिच्या छातीच्या आरपार घुसवलं. एका क्षणाची शांतता आणि त्यानंतर एक जीवघेणी किंकाळी. बघता बघता तिच्या शरीराची राख झाली. सारा विंचेस्टरसोबत ते दिव्य शस्त्रसुद्धा नष्ट झालं होतं.